Good morning, students. So today we are going to discuss the next topic. That is, next topic is the exercise. We are going to continue the exercise 2.2, and from the exercise 2.2 the last question is still pending. That is, last question means question number 17. So we are going to solve the question number 17 of the exercise 2.2. एक्सरसाइज 2.2 चा क्वेश्चन नंबर 17 आपण सॉल्व करणार आहे. खूप सारे सब क्वेश्चन्स आहे क्वेश्चन नंबर 17 मध्ये, तर सर्वच आपण आज सॉल्व करणार आहे. सो मी क्वेश्चन अगोदरच लिहून ठेवलेला आहे. क्वेश्चन नंबर 17 इज प्रूव्ह द फॉलोइंग आयडेंटिटीज. सम आयडेंटिटीज आर गिवन. which identities are depends on the formulas of trigonometry. सो ट्रिग्नोमेट्रीचे फॉर्म्युले वापरून आपल्याला या आयडेंटिटीज काय करायचे आहे तर प्रूव्ह करायचे आहे. प्रूव्ह द फॉलोइंग आयडेंटिटीज. फर्स्ट आयडेंटिटी मी इथे लिहून ठेवलेली. सो प्रूव्ह दॅट जेव्हा असेल ना तेव्हा आपल्याला प्रूव्ह दॅट म्हणजे लेफ्ट हँड साईडला एक इक्वेशन दिलेलं असतं, राईट हँड साईडला एक इक्वेशन दिलेलं असतं, आणि लेफ्ट हँड साईडचं इक्वेशन इक्वल्स टू राईट हँड साईडचं इक्वेशन आपल्याला शो करायचं आहे, प्रूव्ह करायचं आहे. सो त्याच्यासाठी काय करावं लागेल, फर्स्ट वी हॅव टू राईट लेफ्ट हँड साईड. त्याच्यासाठी आपल्याला लेफ्ट हँड साईड अगोदर लिहून घ्यावे लागेल. सो लेफ्ट हँड साईड इज व्हॉट, 1 प्लस tan स्क्वेअर ए प्लस 1 प्लस 1 अपॉन tan स्क्वेअर ए. दिस इज अवर लेफ्ट हँड साईड. नाउ 1 प्लस tan स्क्वेअर ए, 1 प्लस tan स्क्वेअर ए फॉर्म्युला इज 1 प्लस tan स्क्वेअर ए इज इक्वल टू sec स्क्वेअर ए. 1 plus tan square a is equal to sec square a. So put 1 plus tan square a is equal to sec square a. 1 plus tan square a च्या जागी काय घेतला, sec square a plus 1 plus 1 upon tan square a. So remember 1 upon tan is equal to cot. 1 upon tan a is equal to cot a. Cot is the inverse of tan or tan is the inverse of cot. tan आणि cot एकमेकाचे इन्व्हर्स आहे. सो 1 अपॉन tan इज इक्वल टू cot असतं. सो 1 अपॉन tan स्क्वेअर इज इक्वल टू काय असलं पाहिजे, cot स्क्वेअर असलं पाहिजे. सो 1 अपॉन tan स्क्वेअर इज इक्वल टू वी कॅन पुट cot स्क्वेअर ए. सो इन्स्टेड ऑफ 1 अपॉन tan स्क्वेअर ए वी हॅव पुट द cot स्क्वेअर ए. नाउ नेक्स्ट sec स्क्वेअर ए ॲज इट इज प्लस 1 प्लस cot स्क्वेअर. 1 प्लस tan स्क्वेअर इज इक्वल टू सेक स्क्वेअर जसा फॉर्म्युला आहे तसा सेम फॉर्म्युला आहे ट्रिग्नोमेट्रीचा थर्ड नंबरचा फॉर्म्युला. 1 प्लस कॉट स्क्वेअर ए इज इक्वल टू असतो कोसेक स्क्वेअर ए. 1 प्लस कॉट स्क्वेअर इज इक्वल टू कोसेक स्क्वेअर. सो पुट 1 प्लस कॉट स्क्वेअर इज इक्वल टू कोसेक स्क्वेअर ए. सो नेक्स्ट आता इथे सेक दिलेला आहे, इथे कोसेक दिलेला आहे. sec is inverse of cos. Sec is inverse of cos and cosec कोणाचा इन्व्हर्स आहे, cosec is inverse of sin. These are the very basic formulas of trigonometry. So sec is equal to 1 upon cos and cosec is equal to 1 upon sin. So put the values. sec चा स्क्वेअर आहे म्हणजे cos चा पण स्क्वेअर होईल. 1 upon cos square a plus 1 upon sin square a. So sec means 1 upon cos and cosec means 1 upon sin. So next step is cross multiply this. Cross multiply 1 into sin square is sin square a plus cos square into 1 is cos square a divided by cos square a into sin square a. नेक्स्ट बाकी आता मी इकडे लिहितो इज इक्वल टू नेक्स्ट न्यूमरेटर साइन स्क्वेअर प्लस कॉस स्क्वेअर. फर्स्ट फॉर्म्युला ट्रिग्नोमेट्रीचा साइन स्क्वेअर प्लस कॉस स्क्वेअर. साइन स्क्वेअर प्लस कॉस स्क्वेअर इज 1. सो न्यूमरेटर इज 1. फॉर्म्युला लिहायला जागा नाही आहे, मी इथे लिहितो साइन स्क्वेअर ए प्लस कॉस स्क्वेअर ए इज इक्वल टू 1 डिवायडेड बाय cos स्क्वेअर. cos स्क्वेअर जागी काय लिहू शकतो आपण, cos स्क्वेअर इज 1 मायनस sin स्क्वेअर
कॉस स्क्वेअरच्या जागेवर काय लिहिलं 1 मायनस साइन स्क्वेअर, हाच फॉर्म्युला आहे. साइन स्क्वेअर प्लस कॉस स्क्वेअर इज इक्वल टू 1, देअरफॉर कॉस स्क्वेअर ए इज इक्वल टू 1 मायनस साइन स्क्वेअर ए. इथे बॉटमला दिसतंय का नाही स्क्रीनमध्ये एकदा सांगा तुम्ही कमेंटमध्ये. सो ठीक आहे, 1 प्लस कॉस स्क्वेअर साइन स्क्वेअर प्लस कॉस स्क्वेअर इज इक्वल टू 1 दिसतंय, पण हा फॉर्म्युला नाही दिसत. इथे लिहितो मी कॉस स्क्वेअर ए इज इक्वल टू 1 मायनस साइन स्क्वेअर ए. दिस इज अ फॉर्म्युला. सो कॉस स्क्वेअरच्या ठिकाणी 1 मायनस साइन स्क्वेअर पुट केला. सेकंड साइन स्क्वेअर ए ॲज इट इज, सेकंड साइन स्क्वेअर ए ॲज इट इज. सो न्यूमरेटरला 1 ॲज इट इज, मल्टिप्लाय दिस साइन स्क्वेअर ए बाय द ब्रॅकेट. ह्या ब्रॅकेटला साइन स्क्वेअर एने मल्टिप्लाय करायचं. काय होईल मग साइन स्क्वेअर ए इंटू 1 इज साइन स्क्वेअर ए मायनस साइन स्क्वेअर ए साइन स्क्वेअर ए. काय व्हायला पाहिजे साइन स्क्वेअर ए साइन स्क्वेअर ए काय व्हायला पाहिजे बरं सांगा, बरं कमेंटमध्ये सांगा. साइन स्क्वेअर ए साइन स्क्वेअर ए काय व्हायला पाहिजे साइन रेज टू 4a व्हायला पाहिजे. 2 प्लस 2 4 होतो ना, याची पॉवर 2 आणि याची पॉवर 2. बेस जर सारखा असेल तर पॉवरची ॲडिशन होते. इफ बेस इज सेम देन पॉवर गेट्स ॲडेड. सो बेस इज सेम, इथे साइन ए इथे साइन ए, पॉवर गेट्स ॲडेड. 2 प्लस 2 पॉवर बिकम्स 4. सो व्हॉट वी गेट 1 अपॉन साइन स्क्वेअर ए मायनस साइन रेज टू 4a. आणि हीच काय आपली, दिस इज अवर RHS. हेन्स प्रूफ. हेन्स प्रूफ. हे जे फॉर्म्युलेज आहे हे प्रूफमध्ये थोड्याफार प्रमाणात लिहिले गेले पाहिजे. हे जिथे आपण फॉर्म्युलेज यूज करू तिथे हे साइन द्यायचं. याला बिकॉज म्हणतात. याला काय म्हणतात बिकॉज. जसं देअर फोर असतो याला देअर फोर म्हणतात, तसं याला देअर फोरच्या अपोजिट बिकॉज. बिकॉज जितके पॉसिबल आहे. इट इज नॉट नेसेसरी दॅट यू राईट ऑल ईच अँड एव्हरी फॉर्म्युला. प्रत्येक फॉर्म्युला लिहिलाच पाहिजे कंपल्सरी नाही आहे. तुम्हाला जेवढे लिहिता येतील 1-2 फॉर्म्युला लिहिला सफिशियंट आहे. एकही नाही लिहिला तरीही काही प्रॉब्लेम नाही, तुमचा कुठेही मार्क कमी होणार नाही. हे फॉर्म्युलेज आपण इथे लिहिले आहेत हे कशासाठी आहे तर टोटली आपल्याला स्वतःला समजण्यासाठी. त्याच्यामुळे मी तुम्हाला आता इथे टीच करतोय, तुम्हाला एक्झाम्पल समजावं म्हणून मी हे सर्वचे सर्व फॉर्म्युलेज डिटेलमध्ये लिहिले आहेत. तुम्ही एक्झाममध्ये नाही लिहिले तरीही चालू शकतं, तरीही तुम्हाला फुल मार्क मिळतील, बट ते फॉर्म्युलेज मात्र तुम्हाला आले पाहिजे. सो दिस इज द फर्स्ट एक्झाम्पल फ्रॉम क्वेश्चन नंबर 17. सो टेक द स्क्रीनशॉट ऑफ दिस. याचा एकदा स्क्रीनशॉट घ्या. सो आणि महत्त्वाचं आहे अटेंडन्स. कमेंट बॉक्समध्ये खाली कमेंट बॉक्समध्ये तुमची अटेंडन्स द्या. मला समजलं पाहिजे की कोणी कोणी हा व्हिडिओ बघितलेला आहे. ज्यांनी हा व्हिडिओ बघितलेला आहे त्यांनी अटेंडन्स देणे कंपल्सरी आहे. ज्याची अटेंडन्स आहे त्यांनीच हा व्हिडिओ बघितला आहे असं मी कन्सिडर करेल. सो गिव्ह युअर अटेंडन्स बिलो द व्हिडिओ और इन द कमेंट बॉक्स ऑफ दिस व्हिडिओ. सो गिविंग अटेंडन्स इज कंपल्सरी. सो तुम्ही स्क्रीनशॉट घेतला असेल. दिस इज फर्स्ट एक्झाम्पल. आणि एखादं एक्झाम्पल नाही समजलं तर तेही कमेंटमध्ये टाकून द्या, मी परत एकदा एक्सप्लेन करेल. एक्झाम्पल नंबर 2. कॉस स्क्वेअर ए मायनस 1 अँड इन सेकंड ब्रॅकेट कॉट स्क्वेअर ए प्लस 1 इज इक्वल टू मायनस 1. कॉस स्क्वेअर ए मायनस 1 इन फर्स्ट ब्रॅकेट अँड कॉट स्क्वेअर ए प्लस 1 इज इन सेकंड ब्रॅकेट इज इक्वल टू मायनस 1. हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. सो बाय डिफॉल्ट वी हॅव टू कन्सिडर द लेफ्ट हँड साइड. कॉस स्क्वेअर ए मायनस 1 इन सेकंड ब्रॅकेट कॉट स्क्वेअर ए प्लस 1. सो कॉस स्क्वेअर ए मायनस 1. सो इथे कॉस दिलेला आहे, इकडे कॉट दिलेला आहे. एकदा मी चेक करतो तुम्हाला क्लिअर दिसतंय का नाही. सो ओके. सो दिस एक्झाम्पल इज व्हेरी सिम्पल. हे एक्झाम्पल खूपच सिम्पल आहे, 2 स्टेपमध्ये सॉल्व्ह होणार एक्झाम्पल आहे. कॉस स्क्वेअर ए मायनस 1. आता इथे कॉस स्क्वेअर एचा फॉर्म्युला आत्ताच आपण पुट केला होता. कॉस स्क्वेअर ए इज नथिंग बट 1 मायनस साइन स्क्वेअर ए. कॉस स्क्वेअर एच्या जागी काय टाकू शकतो आपण 1 मायनस साइन स्क्वेअर ए मायनस 1
अँड इन सेकंड ब्रॅकेट याला आपण रिव्हर्स करून लिहू, याला असं लिहू 1 प्लस कॉट स्क्वेअर ए, म्हणजे हे तुम्हाला लगेच आयडेंटिफाय होईल की ते काय फॉर्म्युला असेल. सो कॉस स्क्वेअर एच्या ठिकाणी आपण 1 मायनस साइन स्क्वेअर ए पुट केला. सो रिमूव्ह दिस ब्रॅकेट 1 मायनस साइन स्क्वेअर ए मायनस 1 आणि हा आहे 1 प्लस कॉट स्क्वेअर ए. सो नेक्स्ट दिस 1 अँड दिस मायनस 1 गेट्स कॅन्सल. हा 1 आणि हा मायनस 1 कॅन्सल झाला, उरतो काय मायनस साइन स्क्वेअर ए. व्हॉट रिमेन्स इज ओनली मायनस साइन स्क्वेअर ए. आता 1 प्लस कॉट स्क्वेअर ए, this is the third formula from our basic formulas. 1 plus cot square a is equal to cosec square a. 1 plus cot square is equal to cosec square. So instead of 1 plus cot square put cosec square a. Minus sign as it is, sin square a as it is. Cosec कोणाचा इन्व्हर्स आहे? Cosec is inverse of sin. So cosec a is equal to 1 upon sin a. कोसेक हा साइनचा इन्व्हर्स आहे. कोसेक इज इक्वल टू 1 अपॉन साइन. सो कोसेक स्क्वेअर इज इक्वल टू 1 अपॉन साइन स्क्वेअर ए. साइन स्क्वेअर ए गेट्स कॅन्सल, ओनली मायनस साइन अँड 1 रिमेन्स, मीन्स आन्सर इज मायनस 1 अँड दिस इज अवर RHS. हीच काय आपली राईट हँड साइड. सो टेक द स्क्रीनशॉट ऑफ दिस विच इज व्हेरी व्हेरी सिम्पल एक्झाम्पल. नेक्स्ट एक्झाम्पल नंबर 3. सो आता एक्झाम्पल नंबर 3 मध्ये बघा थोड्या मोठ्या टर्म्स आहे. साइन थिटा प्लस सेक थिटा ब्रॅकेट स्क्वेअर प्लस कॉस थिटा प्लस कोसेक थिटा ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू 1 प्लस कोसेक थिटा सेक थिटा ब्रॅकेट स्क्वेअर. या टाईपच्या टर्म्स आहे, पण टर्म्स खूप मोठ्या आहे, म्हणजे एक्झाम्पल डिफिकल्ट असेल असं काही नाही. तर याच्यामध्ये हे बघा प्रूफ सॉल्व करताना सर्वात टफ तर प्रूफच असतात ट्रिग्नोमेट्रीमध्ये, हे युनिव्हर्सली ॲक्सेप्टेड. 10th मध्ये तुम्हाला याचा एक्सपिरियन्स पण आलेला आहे. असे प्रूफ तुम्हाला 10th मध्ये पण होते आणि तुमच्यापैकी 50% स्टुडंट असे असतील का जे एक्सरसाइजमध्ये असलेले प्रूफ ॲज इट इज लर्न करून गेलेले असतील, पाठ करून गेलेले असतील आणि त्यांनी बरोबर लिहिलेले असतील, पण ते लर्न करून गेलेले असतील, त्यांना स्टेप्स कदाचित माहीतही नसतील. असे तुमच्यापैकी 50% स्टुडंट असणार आहे. सो तसं 10th पर्यंत ठीक आहे, 10thचं बुक छोटं होतं, लिमिटेड एक्झाम्पल्स होते आणि बुकचेच एक्झाम्पल्स एक्झाममध्ये येतात हेही फिक्स होतं. 11th मध्ये तसं करून चालणार नाही, नंबर ऑफ एक्झाम्पल्स जास्त आहेत. बुकमधलं ॲज इट इज एक्झाम्पल रिपीट होईल असंही सांगू शकत नाही, वेगळं एक्झाम्पल पण येऊ शकतं. सो यू कांट डू लाईक 10th इन 11th. सो 11th इज डिफरंट. सो यासाठी पहिल्यांदा आहे त्या स्टेपमध्ये सॉल्व करायला सुरुवात करायचं आणि जितकं आपल्याला मॉडिफाय करता येईल तितकं मॉडिफाय करायचं. सो लेट्स स्टार्ट विथ लेफ्ट हँड साईड. सो साइन थिटा प्लस सेक थिटा ब्रॅकेट स्क्वेअर प्लस कॉस थिटा प्लस कोसेक थिटा ब्रॅकेट स्क्वेअर. लेफ्ट हँड साइड ॲज इट इज लिहिली. साइन थिटा प्लस सेक थिटा, सेक कोणाचा इन्व्हर्स आहे तर कॉसचा इन्व्हर्स आहे. सो इन्स्टेड ऑफ सेक थिटा राईट डाऊन 1 अपॉन कॉस थिटा ब्रॅकेट स्क्वेअर ॲज इट इज प्लस कॉस थिटा ॲज इट इज. कोसेक हा कोणाचा इन्व्हर्स आहे साइनचा. सो 1 अपॉन साइन थिटा ब्रॅकेट स्क्वेअर ॲज इट इज. नेक्स्ट क्रॉस मल्टिप्लिकेशन. साइन थिटा कॉस थिटा, साइन थिटा कॉस थिटा प्लस 1 डिवायडेड बाय कॉस थिटा ब्रॅकेट स्क्वेअर ॲज इट इज. आपण अजून ब्रॅकेट स्क्वेअरला काहीही डिस्टर्ब केलेला नाही आहे, ॲज इट इज ठेवलेला आहे. सिमिलर क्रॉस मल्टिप्लिकेशन इज ऑल्सो डन इन द ब्रॅकेट cos theta into sin theta, cos theta sin theta plus 1 upon sin theta bracket square is as it is. So bracket square is splitted between numerator and denominator. हा ब्रॅकेटचा स्क्वेअर आहे ना, न्यूमरेटरचा वेगळा घ्यायचा, डिनॉमिनेटरचा वेगळा घ्यायचा. सो काय होईल बघा, sin theta cos theta प्लस 1 न्यूमरेटरचा स्क्वेअर घेतला डिवायडेड बाय कॉस थिटाचा स्क्वेअर. कॉस थिटाचा स्क्वेअर काय होतो कॉस स्क्वेअर थिटा. सेम कॉस थिटा साइन थिटा, कॉस थिटा साइन थिटा, साइन थिटा कॉस थिटा एकच आहे, काही फरक पडत नाही. सो इन मल्टिप्लिकेशन इंटरचेंजिंग ऑफ टर्म्स डझंट अफेक्ट द व्हॅल्यू. सो कॉस थिटा साइन थिटाला आपण सिम्प्लिसिटीसाठी साइन थिटा कॉस थिटाच लिहू. साइन थिटा कॉस थिटा प्लस 1
याचा सेपरेट स्क्वेअर डिवायडेड बाय साइन थिटाचा स्क्वेअर. साइन थिटाचा स्क्वेअर होतो साइन स्क्वेअर थिटा. नाउ इन नेक्स्ट स्टेप इथे बघा साइन थिटा कॉस थिटा प्लस 1 ब्रॅकेट स्क्वेअर, साइन थिटा कॉस थिटा प्लस 1 ब्रॅकेट स्क्वेअर. सो दिस टर्म इज कॉमन. ही टर्म दोन्ही टर्म्स मध्ये काय तर कॉमन, इथे प्लस आहे. सो टेक दिस कॉमन. साइन थिटा कॉस थिटा प्लस 1 ब्रॅकेट स्क्वेअर ॲज इट इज कॉमन घेतला. इथे उरणार काय, एवढी पूर्ण टर्म बाहेर गेल्यावर इथे काहीच नाही म्हणजे मल्टिप्लिकेशनमध्ये 1 असतो. सो 1 अपॉन कॉस स्क्वेअर थिटा, 1 अपॉन कॉस स्क्वेअर थिटा प्लस इथूनही सेम ही टर्म बाहेर गेल्यावर इथे काय उरणार आहे 1 अपॉन साइन स्क्वेअर थिटा. सो 1 अपॉन कॉस स्क्वेअर थिटा प्लस 1 अपॉन साइन स्क्वेअर थिटा इज द टर्म विच इज रिमेन्स. सो ब्रॅकेट ॲज इट इज साइन थिटा कॉस थिटा प्लस 1 ब्रॅकेट स्क्वेअर ॲज इट इज इंटू, आता याचा क्रॉस मल्टिप्लिकेशन करून घेऊ. दीज आर द टू टर्म्स प्लस मध्ये. सो मेक द क्रॉस मल्टिप्लिकेशन. 1 प्लस साइन स्क्वेअर थिटा, 1 इंटू साइन स्क्वेअर थिटा इज साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इंटू 1 इज कॉस स्क्वेअर थिटा डिवायडेड बाय कॉस स्क्वेअर थिटा साइन स्क्वेअर थिटा, कॉस स्क्वेअर थिटा साइन स्क्वेअर थिटा. नेक्स्ट स्टेप, नेक्स्ट साइन थिटा कॉस थिटा, साइन थिटा कॉस थिटा प्लस 1 ब्रॅकेट स्क्वेअर ॲज इट इज इंटू, इथेच घेऊ इंटू साइन स्क्वेअर प्लस कॉस स्क्वेअर. ट्रिग्नॉमेट्रीचा पहिला बेसिक फॉर्म्युला साइन स्क्वेअर प्लस कॉस स्क्वेअर काय असतं बोला फास्ट. साइन स्क्वेअर प्लस कॉस स्क्वेअर इज 1 डिवायडेड बाय कॉस स्क्वेअर इंटू साइन स्क्वेअर, कॉस स्क्वेअर थिटा इंटू साइन स्क्वेअर थिटा. सो हे मल्टिप्लाय करून द्यायचं. इथे काय होईल बघा साइन थिटा कॉस थिटा प्लस 1 ब्रॅकेट स्क्वेअर डिवायडेड बाय 1 ने मल्टिप्लाय केल्याने काही फरक पडत नाही. सो न्यूमरेटर इज दिस डिवायडेड बाय कॉस थिटा साइन थिटा ब्रॅकेट स्क्वेअर. सेपरेट स्क्वेअर होता, स्क्वेअर काय घेतला कॉमन घेतला. आता टोटल दोन्ही न्यूमरेटरचा पण स्क्वेअर आहे डिनॉमिनेटरचा पण स्क्वेअर आहे, दोघांचाही स्क्वेअर कॉमन घेऊन टाकायचं. सो काय होईल दोघांचाही स्क्वेअर जर आपण कॉमन घेतला तर साइन थिटा कॉस थिटा प्लस 1 डिवायडेड बाय कॉस थिटा साइन थिटा स्क्वेअर इज कॉमन. आता स्क्वेअर कॉमन घेतला याच्यामध्ये आता दिस इज फर्स्ट टर्म, दिस इज सेकंड टर्म. स्प्लिट द डिनॉमिनेटर, डिनॉमिनेटर दोन्ही टर्म्समध्ये स्प्लिट करायचं, सेपरेट करायचं. काय होईल मग साइन थिटा कॉस थिटा, साइन थिटा कॉस थिटा डिवायडेड बाय कॉस थिटा साइन थिटा प्लस 1 अपॉन कॉस थिटा साइन थिटा. हे जे आपण काही केलंय हे सगळं ब्रॅकेटच्या आतमध्ये आहे. हे सर्व काय तर ब्रॅकेटच्या आतमध्ये. स्प्लिटिंग द डिनॉमिनेटर इज इनसाइड द ब्रॅकेट. सो ब्रॅकेट स्क्वेअर रिमेन्स ॲज इट इज. सो sin theta cancel, cos theta cancel. First term is 1 plus. Now next 1 upon cos, 1 upon sin. Cos and sin both are in denominator. 1 upon cos काय असतो sec theta and 1 upon sin काय असतो cosec theta. Bracket square remains as it is. So this is our right hand side. 1 plus इथे cosec अगोदर आहे, इथे sec अगोदर आहे, त्याने काही फरक पडत नाही. सो इंटरचेंजिंग ऑफ टर्म इज अलाउड इन मल्टिप्लिकेशन. सो दिस टर्म अँड दिस टर्म इज एक्झॅक्टली सेम. दॅट इज इट इज अवर RHS अँड हेन्स प्रूफ. हा झाला एक्झाम्पलचा प्रूफ. सो टेक द स्क्रीनशॉट ऑफ द व्हिडिओ और पॉज द व्हिडिओ अँड नोट इट डाऊन. सो पूर्ण बॉटम पर्यंत ठीक आहे. मी थोडासा कॅमेरा टर्न करतो, तुम्हाला बॉटम पण दिसेल आणि टॉप पण दिसेल या पद्धतीने. सो टेक द स्क्रीनशॉट. सो स्टुडंट्स नेक्स्ट एक्झाम्पल नंबर 4. सो एक्झाम्पल नंबर 4 1 प्लस कॉट थिटा मायनस कोसेक थिटा इन वन ब्रॅकेट. इन सेकंड ब्रॅकेट 1 प्लस टॅन थिटा प्लस सेक थिटा इज इक्वल टू 2.
सो हे एक्झाम्पल आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. सो आता एक लक्षात ठेवा, कॉट आणि कोसेक, टॅन आणि सेक, म्हणजे आपण इथे पूर्ण एक्झाम्पलला साइन कॉस मध्ये कन्वर्ट करू शकतो. सो फर्स्ट स्टेप काय असेल, टेक द लेफ्ट हँड साइड, 1 प्लस कॉट थिटा मायनस कोसेक थिटा इन वन ब्रॅकेट 1 प्लस टॅन थिटा प्लस सेक थिटा इन सेकंड ब्रॅकेट. सो कन्वर्ट इन टर्म्स ऑफ साइन अँड कॉस. म्हणजे कसा, तर 1 ॲज इट इज कॉट इज कॉस थिटा अपॉन साइन थिटा, टॅन साइन अपॉन कॉस असतो आणि कॉस अपॉन साइन असतो, मायनस कोसेक इज 1 अपॉन साइन थिटा. सेकंड ब्रॅकेट 1 ॲज इट इज टॅन इज साइन थिटा अपॉन कॉस थिटा प्लस सेक इज 1 अपॉन कॉस थिटा. सो नेक्स्ट स्टेप 1 प्लस, आता हा 1 प्लस हे बाजूला, डिनॉमिनेटर इज सेम, देअरफॉर न्यूमरेटर गेट्स ॲडेड किंवा सबट्रॅक्टेड डिपेंडिंग ऑन द साइन. सो न्यूमरेटर इज कॉस ऑफ थिटा मायनस 1 डिवायडेड बाय साइन थिटा, कॉस थिटा मायनस 1 डिवायडेड बाय साइन थिटा. सेकंड ब्रॅकेट सिमिलर 1 प्लस, इथे बघा डिनॉमिनेटर इज सेम, न्यूमरेटर गेट्स ॲडेड, साइन थिटा प्लस 1 अपॉन कॉस थिटा. सो नेक्स्ट स्टेप क्रॉस मल्टिप्लिकेशन, साइन थिटा इंटू 1 साइन थिटा प्लस कॉस थिटा मायनस 1, साइन थिटा इंटू 1 साइन थिटा कॉस थिटा मायनस 1 ॲज इट इज, डिवायडेड बाय साइन थिटा. दिस इज द फर्स्ट ब्रॅकेट. हा फर्स्ट ब्रॅकेट झाला. सेकंड ब्रॅकेटमध्ये काय होईल, कॉस थिटा प्लस साइन थिटा प्लस 1 डिवायडेड बाय कॉस थिटा, कॉस थिटा इंटू 1 कॉस थिटा साइन थिटा प्लस 1 ॲज इट इज डिवायडेड बाय कॉस थिटा. आता इथे ही स्टेप, नेक्स्ट स्टेप इज व्हेरी व्हेरी इंपॉर्टंट. साइन थिटा प्लस कॉस थिटा, एक छोटा ब्रॅकेट घेतो मी, साइन थिटा प्लस कॉस थिटा मायनस 1 रिटर्न इन स्क्वेअर ब्रॅकेट, साइन थिटा प्लस कॉस थिटा एकत्र लिहिला, मायनस 1 बाजूला लिहिला. नेक्स्ट कॉस थिटा प्लस साइन थिटा प्लस कॉस थिटा अँड कॉस थिटा प्लस साइन थिटा इज 1, इट इज नॉट डिफरंट. सो राईट साइन थिटा प्लस कॉस थिटा एका ब्रॅकेटमध्ये घेतला आणि इथे काय प्लस 1 इज रिटर्न सेपरेटली. डिनॉमिनेटर दोघांचं जसं न्यूमरेटर, इथे दोन वेगवेगळे फ्रॅक्शन्स आहे, न्यूमरेटर्स गेट मल्टिप्लाइड, डिनॉमिनेटर ऑल्सो गेट मल्टिप्लाइड. साइन थिटा इंटू कॉस थिटा. नाउ नेक्स्ट स्टेप, व्हाट वी आर गोइंग टू डू इन नेक्स्ट स्टेप, ए मायनस बी, ए प्लस बी, एका ब्रॅकेटमध्ये ए मायनस बी, एका ब्रॅकेटमध्ये ए प्लस बी. काय असतो फॉर्म्युला, व्हॉट इज द फॉर्म्युला, व्हॉट इज द आन्सर ऑफ दिस. सो ए मायनस बी इन वन ब्रॅकेट, ए प्लस बी इन वन ब्रॅकेट इज इक्वल टू ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. फर्स्ट टर्म स्क्वेअर मायनस सेकंड टर्म स्क्वेअर असतो. सो साइन थिटा प्लस कॉस थिटा ही फर्स्ट टर्म आहे, सो इज इक्वल टू साइन थिटा प्लस कॉस थिटा ब्रॅकेट स्क्वेअर, साइन थिटा प्लस कॉस थिटा ब्रॅकेट स्क्वेअर मायनस सेकंड टर्म स्क्वेअर 1 स्क्वेअर डिवायडेड बाय साइन थिटा कॉस थिटा इज इक्वल टू नेक्स्ट साइन थिटा प्लस कॉस थिटा ब्रॅकेट स्क्वेअर, ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर. सो ए स्क्वेअर प्लस ट्वाइस ए बी प्लस बी स्क्वेअर, ए स्क्वेअर प्लस ट्वाइस ए बी प्लस बी स्क्वेअर, ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअरचा फॉर्म्युला वापरला, मायनस 1 स्क्वेअर, मायनस 1 स्क्वेअर इज 1, रिमेंबर 1 स्क्वेअर इज 1, सो मायनस 1 ॲज इट इज. नेक्स्ट डिवाइड इज डिनॉमिनेटर ॲज इट इज, साइन थिटा कॉस थिटा. नेक्स्ट साइन स्क्वेअर थिटा कॉस स्क्वेअर थिटा, फर्स्ट नंबरचा आणि थर्ड नंबरचा, साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इज 1, बेसिक फॉर्म्युला. साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इज 1, साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इज 1, हा 1 ॲज इट इज. ह्या दोघांचं मिळून काय घेतला 1 प्लस 2 साइन थिटा कॉस थिटा आणि लास्टचा मायनस 1 डिवायडेड बाय
sin theta cos theta divided by sin theta cos theta. So this 1 and this minus 1 gets cancelled. So 2 sin theta cos theta, न्यूमरेटरला काय शिल्लक राहतं फक्त 2 sin theta cos theta and denominator is sin theta cos theta. So sin theta cancel, cos theta cancel. What remains? Only 2, and only 2, it is nothing but our RHS. This is our RHS. Hence we have proved this. So take the screenshot of this. Take the screenshot. Next example, example number 5. Tan cube theta upon 1 plus tan square theta plus cot cube theta upon 1 plus cot square theta is equal to प्रूव्ह करायचं आहे sec theta cosec theta minus 2 sin theta cos theta. सो टर्म्स, इथे पण टर्म्स भरपूर मोठ्या टर्म्स आहे. सो लेफ्ट हँड साईड मी ऑलरेडी घेतलेली आहे. सो याला आपण मॉडिफाय करत जाऊ. आता लेफ्ट हँड साईड tan क्यूब थिटा ॲज इट इज ठेवला, 1 प्लस टॅन स्क्वेअर, ट्रिग्नोमेट्रीचा सेकंड फॉर्म्युला 1 प्लस टॅन स्क्वेअर असतो सेक स्क्वेअर थिटा. आणि इथे थर्ड नंबरचा फॉर्म्युला न्यूमरेटर ॲज इट इज ठेवू आपण कॉट क्यूब थिटा, 1 प्लस कॉट स्क्वेअर असतो कोसेक स्क्वेअर थिटा. नेक्स्ट टर्म बघा काय आता, साइन टॅन काय साइन अपॉन कॉस. सो टॅन क्यूब काय असेल साइन क्यूब थिटा अपॉन कॉस क्यूब थिटा डिवायडेड बाय सेक काय असतो, सेक असतो 1 अपॉन कॉस. सो सेकचा स्क्वेअर आहे म्हणून कॉसचा स्क्वेअर, कॉस स्क्वेअर थिटा. सिमिलरली कॉट काय असतो टॅनच्या उलटा म्हणजे कॉस क्यूब अपॉन साइन क्यूब. कॉस थिटा असतो कॉस अपॉन साइन, कॉट असतो कॉस अपॉन साइन सॉरी, डिवायडेड बाय कोसेक असतो 1 अपॉन साइन. सो 1 अपॉन साइन स्क्वेअर थिटा. आता जेवढ्या टर्म्स कॅन्सल होतील तेवढ्या कॅन्सल करायच्या. स्क्वेअर कॉस स्क्वेअर थिटा, स्क्वेअर म्हणजे 2, इथे काय क्यूब म्हणजे 3 आहे म्हणजे 1 कॅन्सल होईल, 1 शिल्लक राहणार आहे. इथे काय शिल्लक राहील 1 कॉस थिटा शिल्लक राहील. सो साइन स्क्वेअर मीन्स 2 साइन स्क्वेअर थिटा 2 साइन थिटा, इथे 2 साइन थिटा कॅन्सल होतील, 1 साइन थिटा शिल्लक राहील. सो नेक्स्ट टर्म साइन क्यूब थिटा डिवायडेड बाय कॉस थिटा प्लस कॉस क्यूब थिटा डिवायडेड बाय साइन थिटा. सो नेक्स्ट स्टेप इज टू क्रॉस मल्टीप्लाय दिस टर्म्स. क्रॉस मल्टिप्लिकेशन करू आपण. साइन क्यूब इंटू साइन क्यूब मीन्स साइन क्यूब म्हणजे 3 साइन थिटा आहे आणि हा अजून एक म्हणजे किती झाले 4 झाले. सो साइन क्यूब इंटू साइन बिकम्स साइन रेज टू 4 थिटा मध्ये आहे प्लस. सिमिलरली कॉस क्यूब इंटू कॉस बिकम्स कॉस रेज टू 4 थिटा डिवायडेड बाय कॉस थिटा इंटू साइन थिटा. कॉस थिटा इंटू साइन थिटा. आता नेक्स्ट स्टेप इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. सो साइन रेज टू 4 कॅन बी रिटन ॲज साइन स्क्वेअर थिटा रेज टू 2. इथे यांचं मल्टिप्लिकेशन होत असतं. सो साइन स्क्वेअर थिटा रेज टू 2 मीन्स 2 इंटू 2 बिकम्स 4. सो याचं आपण काय केलं रिव्हर्स कन्व्हर्जन केलं. सो सिमिलरली कॉस रेज टू 4ला कसं लिहू शकतो आपण कॉस स्क्वेअर थिटा रेज टू 2 डिवायडेड बाय कॉस थिटा इंटू साइन थिटा डिवायडेड बाय कॉस थिटा इंटू साइन थिटा. नाउ वी हॅव टू रिप्लेस दिस टर्म. आता ह्या टर्मचं सोल्युशन शोधायचं आहे. सो गिव्ह युअर फुल अटेन्शन. साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा टोटल ब्रॅकेटचा स्क्वेअर घेतला. साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा ब्रॅकेट स्क्वेअर घेतला. हे आपण एक्सपान्शन करतो, याच्यासाठी फॉर्म्युला शोधायचा आहे आपल्याला. सो साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा ब्रॅकेट स्क्वेअर हा आपला ए, साइन स्क्वेअर थिटा म्हणजे ए, कॉस स्क्वेअर थिटा म्हणजे काय आपला बी. सो इज इक्वल टू काय असेल एचा स्क्वेअर म्हणजेच साइन स्क्वेअर थिटाचा स्क्वेअर प्लस 2 इंटू फर्स्ट टर्म साइन स्क्वेअर थिटा इंटू सेकंड टर्म कॉस स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटाचा स्क्वेअर.
साइन स्क्वेअर थिटाचा स्क्वेअर आणि कॉस स्क्वेअर थिटाचा स्क्वेअर ह्या दोन टर्म्स इथेच ठेवायच्या, ह्या दोन टर्म तिथेच ठेवायच्या. साइन स्क्वेअर थिटा प्लस साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा ब्रॅकेट स्क्वेअर ही जी टर्म आहे इकडे शिफ्ट करायची. सो बिकम्स मायनस 2 साइन स्क्वेअर थिटा कॉस स्क्वेअर थिटा आणि इज इक्वल टू काय शिल्लक राहतो, इज इक्वल टू राहतो साइन स्क्वेअर थिटाचा स्क्वेअर प्लस कॉस स्क्वेअर थिटाचा स्क्वेअर. सो साइन स्क्वेअर थिटा स्क्वेअर प्लस कॉस स्क्वेअर थिटा स्क्वेअर इज इक्वल टू आपण काय सबस्टिट्यूट करू शकतो, ही पूर्ण टर्म सबस्टिट्यूट करू शकतो. सो दिस इज अ फॉर्म्युला, दिस इज अ फॉर्म्युला, ही फॉर्म्युला आहे. जर फॉर्म्युला जर आपण असेल, आता इथे फॉर्म्युला आपण डिराईव्ह करून घेतला म्हणून हे सर्व एक्झाम्पलमध्येच लिहिलं, त्याला स्क्वेअर करायचं. सो इट कॅन बी क्लिअर फॉर द ऑब्झर्वर दॅट इज इट इज अ फॉर्म्युला. आणि आपल्या लेफ्ट हँड साईडला आपण काय करू, कंटिन्यू करू. सो in the left hand side, instead of sin square theta bracket square plus cos square theta bracket square, we are going to write this term. आपण हे पूर्ण टर्म लिहिणार आहे तिथे. सो sin square theta plus cos square theta bracket square minus 2 sin square theta cos square theta divided by cos theta into sin theta. डिनॉमिनेटर मध्ये नो चेंज, डिनॉमिनेटर मध्ये नो चेंज. एकदा स्क्रीनशॉट घ्यायचा, टेक द स्क्रीनशॉट, बिकॉज मला स्पेस कमी पडतोय तिथे लिहिण्यासाठी म्हणून. सो एकदा स्क्रीनशॉट घ्या. ओके, घेतलाय स्क्रीनशॉट. ओके, एक साइड लेफ्ट साइड मी रफ करतो. सो इज इक्वल टू साइन स्क्वेअर प्लस कॉस स्क्वेअर, हा जो ब्रॅकेट आहे ब्रॅकेटच्या आतमध्ये टर्म बघा, साइन स्क्वेअर प्लस कॉस स्क्वेअर इज 1. So it become 1 square minus 2 sin square theta cos square theta upon sin theta cos theta. Now split the denominator, दोन टर्म मध्ये डिनॉमिनेटर स्प्लिट करून टाकायचं. 1 चा स्क्वेअर काय असतो, 1 स्क्वेअर इज 1, 1 चा स्क्वेअर 1च असतो. sin theta cos theta किंवा cos theta sin theta लिहिलं तरी चालेल. 2 sin square theta cos square theta divided by sin theta cos theta. Now next step, 1 upon sin काय असतो, 1 upon sin असतो cosec theta. 1 upon cos, हा cos डिवाइडला आहे ना, न्यूमरेटरला गेल्यावर काय होईल, sec होईल. नेक्स्ट sin square theta, sin theta आणि sin square मधला एक sin कॅन्सल, cos theta cos square मधला एक cos कॅन्सल. सो न्यूमरेटरला काय शिल्लक राहिलं, दिस टू ॲज इट इज साइन थिटा अँड दिस कॉस थिटा. फक्त इथे सिक्वेन्स बदलून घ्यायचा, सेक थिटा कोसेक थिटा मायनस 2 साइन थिटा कॉस थिटा अँड दिस इज अवर RHS. Hence proof. Hence we have proof. So it is very simple. Take the screenshot of this. So एकदा स्क्रीनशॉट घ्या टोटल एक्झाम्पलचा. So students, next example is example number 6. So 1 upon sec theta plus tan theta, 1 upon sec theta plus tan theta minus 1 upon cos theta is equal to 1 upon cos theta upon 1 upon sec theta minus tan theta. आता या टर्म्स आहे, ह्या टर्म्स मध्ये जर ऑब्झर्व केलं, sec theta plus tan theta, इकडे sec theta minus tan theta, 1 upon cos theta 1 upon cos theta, म्हणजे लेफ्ट हँड साइड अँड राईट हँड साइड कंटेन्स द आयडेंटिकल टर्म्स, समवॉट आयडेंटिकल टर्म्स. सो असं जर प्रूफ करायला गेलो आपण तर खूप वेळ लागून जाईल, खूप स्टेप्स लेंदी होऊन जातील. याला थोडंसं मॉडिफाय करून घेऊ. दॅट इज वी हॅव टू प्रूव्ह. आपण याला काय करतोय, मॉडिफाय करतोय. सो 1 अपॉन सेक थिटा प्लस टॅन थिटा ॲज इट इज 1 अपॉन सेक थिटा प्लस टॅन थिटा ॲज इट इज. शिफ्ट दिस मायनस टर्म टू लेफ्ट हँड साइड. सो इकडे आल्यावरती काय होईल, प्लस होईल. प्लस 1 अपॉन sec theta minus tan theta is equal to 1 upon cos theta as it is
दिस निगेटिव्ह टर्म शिफ्ट टू राईट हँड साईड. ही निगेटिव्हची टर्म तिकडे शिफ्ट करू म्हणजे प्लस होऊन जाईल 1 अपॉन कॉस थिटा. सो 1 अपॉन सेक थिटा प्लस टॅन थिटा प्लस 1 अपॉन सेक थिटा मायनस टॅन थिटा इज इक्वल टू 1 अपॉन कॉस थिटा 1 अपॉन कॉस थिटा. 1 + 1 किती होतो 2 अपॉन कॉस थिटा. हे काय करायचं आपल्याला प्रूफ. दॅट्स वी हॅव टू प्रूव्ह दिस. सो इन्स्टेड ऑफ प्रूव्हिंग दिस वी हॅव टू प्रूव्ह दिस. आपण याला मॉडिफाय करून घेतलं. हे प्रूव्ह केलं काय आणि हे प्रूव्ह केलं काय दोन्ही एकच. कारण ही टर्म आपल्याला कुठून मिळाली तर ह्या टर्मला मॉडिफाय करूनच मिळालेली. सो हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. सो टेक द लेफ्ट हँड साइड 1 अपॉन सेक थिटा प्लस टॅन थिटा. लेफ्ट हँड साइड घेतो आपण 1 अपॉन सेक थिटा प्लस टॅन थिटा प्लस 1 अपॉन सेक थिटा मायनस टॅन थिटा. सो क्रॉस मल्टिप्लाय दिस. याला आपण क्रॉस मल्टिप्लाय करून घेऊ. सो 1 इंटू सेक थिटा मायनस टॅन थिटा रिमेन्स सेक थिटा मायनस टॅन थिटा प्लस 1 ने मल्टिप्लाय केलं काही फरक पडणार नाही. सेक थिटा प्लस टॅन थिटा डिवायडेड बाय सेक थिटा प्लस टॅन थिटा इन वन ब्रॅकेट अँड सेक थिटा मायनस टॅन थिटा इन अनदर ब्रॅकेट. डिनॉमिनेटरला दोघांचं काय होईल तर दोघांचं मल्टिप्लिकेशन होईल. सो नेक्स्ट ऑब्झर्व द न्यूमरेटर मायनस टॅन थिटा अँड प्लस टॅन थिटा गेट्स कॅन्सल. सो सेक थिटा प्लस सेक थिटा. सेक थिटा प्लस सेक थिटा बिकम्स 2 सेक थिटा. सेक थिटा प्लस सेक थिटा किती होईल 2 सेक थिटा. सेक थिटा प्लस टॅन थिटा in one bracket sec theta minus tan theta in another bracket. So a plus b one bracket a minus b in another bracket. It becomes a square minus b square. So म्हणजे हे काय होऊन जाईल डिनॉमिनेटरला sec square theta minus tan square theta. So sec square minus tan square हे बघा बेसिक फॉर्म्युला काय आपला 1 plus tan square theta is equal to sec square theta आहे. हा tan square जर आपण अपोजिट साइडला शिफ्ट केला तर काय होतं 1 is equal to sec square theta minus tan square theta. That means sec square theta minus tan square theta is equal to काय तर 1 आहे. सो नेक्स्ट स्टेप काय येईल मग 2 अपॉन sec theta sec square minus tan square is 1. सो 2 ॲज इट इज इथे लिहितो मी 2 ॲज इट इज. सेक म्हणजे काय असतो सेक इज नथिंग बट 1 अपॉन कॉस. sec theta is inverse of cos theta. So sec theta is equal to 1 upon cos theta. So 2 into 1 upon cos theta is nothing but 2 upon cos theta and which is our हे रफ करतो मी which is our RHS. हेच काय होते आपली राईट हँड साइड. hence proof. So students, in this way we have proved this. So examples are very easy, not that difficult, but you have to practice this. ट्रिग्नोमेट्रीमध्ये प्रूफ्स इझी असतात पण प्रॅक्टिस केली तरच इझी असतात, अदरवाईज नसतात. सो प्रॅक्टिस इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. सो टेक द स्क्रीनशॉट ऑफ दिस, देन वी विल मूव टुवर्ड्स द लास्ट एक्झाम्पल. सो तुम्ही स्क्रीनशॉट घेतला असेल असं अजूम करतो आणि लास्ट एक्झाम्पल घेतो. चला आजच्या लेक्चरचं ही लास्ट एक्झाम्पल आणि एक्सरसाइज मधल्या क्वेश्चन नंबर 17चं 7th नंबरचं एक्झाम्पल. सो टुडेज लास्ट एक्झाम्पल. आपण 7च एक्झाम्पल घेऊ शकलो एका दिवसामध्ये. ओके, नो प्रॉब्लेम. बट हे 7 ते 7 एक्झाम्पल तुम्ही प्रॅक्टिस करा. एक्झाम्पल नंबर 7 इज साइन थिटा अपॉन 1 प्लस कॉस थिटा. साइन थिटा अपॉन 1 प्लस कॉस थिटा. 1 प्लस कॉस थिटा अपॉन साइन थिटा is equal to 2 cosec theta. This is very simple example. So directly take the left hand side. इथे काही मॉडिफिकेशनची गरज पडणार नाही. sin theta upon 1 plus cos theta, 1 plus cos theta upon sin theta. These are two ratios. These are two simple ratios. Just cross multiply them. यांचं काय करायचं तर क्रॉस मल्टिप्लिकेशन. साइन थिटा इंटू साइन थिटा इट बिकम्स साइन स्क्वेअर थिटा प्लस 1 प्लस कॉस थिटा इंटू 1 प्लस कॉस थिटा. सो इट बिकम 1 प्लस कॉस थिटा ब्रॅकेट स्क्वेअर डिवायडेड बाय डिनॉमिनेटरला दोघांचं मल्टिप्लिकेशन.
1 प्लस कॉस थिटा इंटू साइन थिटा. सो डिनॉमिनेटरला मल्टिप्लिकेशन करत बसायची गरज नाही आहे, ते ॲज इट इज तसंच राहू द्या. साइन स्क्वेअर थिटा प्लस 1 प्लस कॉस थिटा ब्रॅकेट स्क्वेअर. ब्रॅकेट स्क्वेअर मीन्स यूज द फॉर्म्युला ऑफ ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर. सो काय येईल मग, फर्स्ट टर्मचा स्क्वेअर प्लस 2 इंटू फर्स्ट टर्म इंटू सेकंड टर्म प्लस सेकंड टर्मचा स्क्वेअर डिवायडेड बाय डिनॉमिनेटर ॲज इट इज 1 प्लस कॉस थिटा इंटू साइन थिटा. साइन स्क्वेअर थिटा कॉस स्क्वेअर थिटा, साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इज 1. So next step, sin square theta plus cos square theta, sin square theta plus cos square theta is 1. 1 square, next step is 1 square, 1 square is again 1, 1 square is again 1, and 2 into 1 into cos theta is 2 cos theta. Denominator as it is 1 plus cos theta into sin theta. Denominator remains as it is, 1 plus 1 is 2 plus 2 cos theta divided by 1 plus cos theta into sin theta. So from the numerator take 2 common. Numerator मधून काय करू शकतो आपण, 2 कॉमन घेऊ शकतो. From the numerator take 2 common. So 1 plus cos theta divided by 1 plus cos theta into sin theta. So 1 plus cos theta, 1 plus cos theta bracket cancel. So 2 upon sin theta. So 2 upon sin theta. So 2 as it is into हा काय झाला 1 upon sin theta, 1 upon sin. साइनचा काय इन्व्हर्स, आणि साइनचा इन्व्हर्स काय असतो, तो कोसेक असतो. सो 1 upon sin is cosec theta and which is our RHS. Hence proof. So in this way we have proved first 7 examples. Students, so it is very easy while watching the video, but it can be the hard while solving the examples your own. So एकदा व्हिडिओ बघून घ्या, व्यवस्थित बघून घ्या, आणि नंतर स्वतःच्या मनाने ते एक्झाम्पल्स सॉल्व करायचा, प्रूव्ह करायचा प्रयत्न करा. जर तुमच्याकडून सॉल्व नाही झाले तर व्हिडिओ परत एकदा बघा. दिस इज अ रेकॉर्डेड व्हिडिओ, सो यू कॅन वॉच दिस व्हिडिओ मल्टिपल टाइम्स. सो no need to worry about that. So you can watch it multiple times, but you have to clear this. This is question number 17 and this question number 17 is very very important. So remember this. So take the screenshot and that's enough. अजून पहिले सांगतो, नंतर स्क्रीनशॉट घ्या. आपलं लेक्चर आपण इथे स्टॉप करतोय. That's enough for the today's lecture. Thanks for watching the lecture. Take the screenshot of this if you are not taken. So thank you.